महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। निवडणुकीबद्दल काय म्हणाल? तर ही जी निवडणूक आहे, वकील संघाची निवडणूक आहे उच्च न्यायालयाच्या, आणि निवडणुकीच्या अगोदर पण माझा जे एजेंडा असा होता की आश्वासनं न देता सगळ्यांच्या सहकार्याने जे काम करता येईल आणि सगळे बॉडी सगळे मिळून सगळे संयुक्तपणे जे काम करता येईल ते काम प्रयत्न करेल आणि प्रेसिडेंट साहेबांना माझा पूर्ण सहकार्य राहील इतकं सांगतो। मला खूप जास्त प्रोत्साहन केलं, माझ्या मित्रांनी पण खूप जास्त सहकार्य केलं आणि या गोष्टीसाठी मी फार फार त्यांचा आभार मानतो आणि त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली असं म्हणतो। वकील साहेब युवा नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिले जातात, तर कमी वयात निवडून आले, काय म्हणाल? कमी वयामध्ये निवडून आलोय मी आणि मी खरं तर माझ्या सिनियर लोकांची माझ्यावरती हे आहे आणि माझे जे मित्रमंडळ आहेत त्यांनी पण मला निवडून दिले आणि ज्या काही गोष्टी जे ज्युनियर्स आहेत किंवा जे माझे जे मित्र आहेत त्यांना जे जे काय काय होईल जे काय तुम्हाला करता येईल ते मी सर्वात प्रथम सर्वांचे धन्यवाद। मला निवडून दिलं, खूप साऱ्या वोटनी मला निवडून दिलेलं आहे आणि इथून पुढे बारच्या कल्याणासाठी जे काही सगळे काम आम्ही कदम सर आमची सगळी महिलांसाठी काय प्राधान्य राहील? महिलांसाठी सगळ्यात पहिले आमच्या इथे पाळणा घर आहे, तर ते पाळणा घरमध्ये अजून अद्यावत सुविधा आम्ही देण्याचा जे काही त्याच्यासाठी प्रयत्न करू। पाळणा लेडीजच्या रिलेटेड जे काही प्रश्न आहे, लेडीज रूमच्या रिलेटेड जे काही व्यवस्था पाहिजे ते सगळं आम्ही उपलब्ध करून देऊ। हायकोर्टातील सगळ्या वकील मित्रांनी बिनविरोध निवडून दिलेला आहे, त्यामुळे मी सर्व वकील मित्रांचे खूप खूप आभार मानतो। पहिल्यांदाच बिनविरोध निवड झालेली आहे खूप 15-17 वर्षानंतर। तर कदम साहेबांच्या सोबत आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत मिळून आम्ही खूप चांगलं काम करू आणि एक वर्षात जेवढ्या सगळ्या अडचणी आहेत, जेवढ्या सगळ्या आमच्या अध्यक्षांनी सांगितलंय ते आम्ही पुरेपूर सगळ्याचं समाधान मिळेल असं काम करू। सत्य पराजित हो नहीं सकता, सत्य परेशान हो सकता है, हे मला म्हणायचं। आणि ह्या उक्तीप्रमाणे ही निवडणूक लढल्या गेली, ह्या मुद्द्यावर ही निवडणूक लढल्या गेली आणि सर्व माझ्या मित्रमंडळीने जे मला मोलाचं सहकार्य करून निवडून दिलं, आम्ही आमची नवीन आलेली कार्यकारिणी या बेंचचं नाव कसं उंच वाढेल यासाठी प्रयत्न करू। बेंच आणि बार मध्ये समन्वय ठेवणं हे आमचं प्रमुख कर्तव्य राहील। हो, 12 जिल्ह्याचं न्याय देणार न्याय देवता आहेत बसलेले, आम्ही त्यांना सहकार्य करतो। वकिलांचं काम आहे न्यायालयाला सहकार्य करणं आणि जजमेंट घेणं। या पद्धतीनं आम्ही आपल्या पद्धतीनं आपलं न्यायालयाला सहकार्य करूत आणि न्याय लोकांपर्यंत कसा जाईल, लोकांना न्याय कसा मिळेल याकरता प्रयत्न करू। हो, जबाबदारी आहे, ती जबाबदारी आम्ही आत्मविश्वासानं पूर्ण करू आणि सगळ्यांचं सहकार्य घेऊन या खंडपीठाचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू। प्रामुख्याने मागच्या बॉडीकडून त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे, पण आता सगळे काम एकाच वेळेला एकदाच होऊ शकत नाहीत, कारण हा आमचा जो पिरियड आहे तो 1 वर्षाचा असतो। 1 वर्षामध्ये काही कामकाज बरेचसे होऊ शकतात, बरेचसे होत नाहीत। आम्ही आमच्या पद्धतीनं राहिलेले कामं पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करू।
निवडून यायचे श्रेय कुणाला देतात? निवडून येण्याचं श्रेय माझे जे मित्रमंडळी आहे संपूर्ण या सगळ्यांना माझं श्रेय असेल. त्यातल्या त्यात माझे मित्र ॲडव्होकेट व्ही.डी. साळुंखे आणि संभाजी टोपे या दोघांना पण खूप मोठा आपल्या पॅनल म्हणून किती लोक निवडून आले? आमच्या पॅनल सगळंच जो निवडून आला तो आमचा पॅनल होता असं समजा. आमच्याकडे पॅनल सिस्टीम नाही, पण जी काही आमची नवीन बॉडी आली ती सर्व लोक चांगले आहेत, सगळे सहकार्य करतील आणि त्यांच्या सहकार्यानं मी आपलं हे 1 वर्षाची टर्म व्यवस्थितरित्या पूर्ण करेन. आम्हाला कसं प्राधान्य देणार तुम्ही कामाला? कामाचं प्राधान्य महत्वाचा प्रश्न ज्युनियर लोकांचा एक मोठा प्रश्न आहे. ज्युनियर लोकांना इथे लॉकर करता सुविधा उपलब्ध करून देणे किंवा त्यांचा कोट आणि गाऊन ठेवण्याकरता स्पेस उपलब्ध करून देणे. प्रशासनाशी थोडा संपर्क करून त्यांना रिक्वेस्ट करून नवीन बिल्डिंगमध्ये आणि ह्या जुन्या बिल्डिंगमध्ये जिथे जिथे काही स्पेस अवेलेबल असेल ती उपलब्ध करून. दुसरा मुद्दा पार्किंगचा एक आहे ज्वलंत प्रश्न. तिसरा मुद्दा आमचे चेंबर जे आहेत अर्धवट याच्यामध्ये अवस्थेमध्ये त्याचा आम्ही संपूर्ण अभ्यास करू आणि त्याच्यामधून काय मार्ग काढता येईल तेवढं निश्चित करू. हे वर्ष 2 वर्षामध्ये वकिलावर हल्ले वाढलेले आहेत. काय? वकिलांवर हल्ले वाढले तर त्याकरता आमच्या वेगवेगळ्या संघटना आणि अपेक्स बॉडीज हे याच्यावर काम करतायत आणि त्यांना आम्ही त्याबाबत सहकार्य करू आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट कसा पास होईल पार्लमेंटमध्ये याबद्दल आम्ही निश्चितच एक मोठ्या प्रमाणावर नाही झालं तर आंदोलनही उभं करू.